मला वाटतं ना एकदा तिला मी ना विचारतोच, सोक्ष मोक्षच करतो. तिला माझ्या मनातलं सांगणार, हे बघ जे पण काय असेल ना ते मला हो का नाही अर्थार सांग. आणि जर ती नाही म्हणाली ना तर आयुष्यात परत तिचं तोंड बघणार नाही. आली ऐक ना, तुझ्या प्रेमात पडणार आहे. तुला मी सांगितलं होतं शुद्ध मराठी भाषा शिक आणि मग पोरींच्या पाठीमागे लाग. कळत नाही का तुला? हे पण आपल्याला तुला आवडतेस, आपल्याशी प्रेम करशील काय? मी बघ बावळट, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? माझ्या भावाला फोन करू, बोलावू मी त्याला इकडे. काय ना काय भाई मॅडम स्वतःच फुटबॉल स्वतःच निघून गेली. जाऊ दे रे, यायला एवढं काय टेन्शन घेतो? अरे असल्या पोरींचं ना सोडून दे, समजला तू? तुला सांगू का, थोड्या दिवस थांब, नाही ती स्वतःहून तुझ्या मागे लागली ना आपण पण नावाचा शिवट्या ना. सॉरी, ते आपण बघितलं नाही त्यामुळे. बोला तुम्ही, बोलत राहा. खरंच आपण बघितलं नाही म्हणून जरा. किती छान बोलता हो तुम्ही. मंदार कोण आहे रे? हा, बोलत राहा, बोलत राहा. हो ऐका ना, खरंच चुकून धक्का लागला, मला माफ करा. असू दे, असू दे. किती सॉलिड धक्का मारला हो तुम्ही. आवडलं आपल्याला. नाव काय तुझं? मंदार, मंदार, मंदार नाव माझं. हाय, सॉलिड नाव आहे रे तुझं. खरं? हो. तू तू रोज येतो इकडे? नाही नाही. मग येतो ना. मी तुला शुद्ध मराठी भाषा शिकवेन. खरं? हो. कोण तुझ्या प्रेमात पडणार आहे? तुला मी सांगितलं होतं शुद्ध मराठी भाषा शिक आणि मग पोरींच्या पाठीमागे लाग. पण पैसे? पैशाचं जाऊ दे ना व्हिडिओ. फक्त रोज धक्के देत जा. म्हणजे मी तुला शुद्ध मराठी भाषा शिकवेन, येशील ना? तू मास्तरी नाही? नाही रे, मास्तरीन बिस्तरीन नाही, पण मी तुला शुद्ध मराठी भाषा शिकवेन. नक्की ना? हो. तू फक्त येत जा इकडे. मी रोज इथे ना, रोज येईन. कशाला? मराठी भाषा शिकायला. ठीक आहे, येतो आम्ही. चल, बाय बाय.